हॅलो फ्रेंड्स, मी इंस्टाग्रामवर 3-4 दिवसापूर्वी एक स्टोरी पोस्ट केली होती नाचणीच्या बिस्किटचा केक. तर बऱ्याच जणींचे मला DM आले की हा नाचणीच्या बिस्किटचा केक असूच शकत नाही. हा तर प्रीमिक्स आणल्यासारखं वाटतं आहे नाचणीचं किंवा नाचणीच्या पिठाचं. तर नाही, हा बिस्किटाचाच केक आहे, नाचणीच्या बिस्किटचा. तर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे रेसिपी. तर आपण अगोदर नाचणीचे बिस्किट घेतले, त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ते नाचणीचे बिस्किट जरा थोडंसं जाडसर असतात, तर ते लवकर मिक्सअप होत नाही. तर त्यामध्ये आपण 1 वाटी दूध टाकलं आणि पूर्ण मिक्सअप करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध कमी वाटलं तर अजून एकदा अर्धा वाटी मी दूध टाकलं. परत एकदा मी मिक्सअप करून घेतलं. तर त्याचं स्ट्रेक्चर एकदम असं व्यवस्थित नाही वाटत. तर त्याच्यामध्ये आपण मी 1.5 वगळी तेल टाकलं आहे यामध्ये. त्यानंतर मी परत मिक्सअप केलं आणि त्याच्यामध्ये चॉकलेट सॉस, माझ्याकडे चॉकलेट सॉस होता. तुम्ही याच्याऐवजी डेअरी मिल्कची कॅडबरी किंवा दुसरं कुठलंही चॉकलेट टाकलं तरीही चालेल. तर मी यामध्ये चॉकलेट सॉस टाकलं. यामध्ये मी शुगर ॲड केलेली नाही आहे, साखरेचा वापर केलेला नाही आहे, कारण चॉकलेट सॉस हे बऱ्या प्रमाणात गोड असतं आणि बिस्किटमध्ये पण साखर ॲड असतेच. तर मी काय केलं, ते मिक्सअप होत नव्हतं, तर मी मिक्सरमध्ये परत एकदा घेतलं आणि त्यामध्ये थोडासा सोडा टाकून, आपल्या अंदाजे सोडा टाकायचा. सोडा टाकून मी परत एकदा ते मिक्सरमधून पूर्णपणे मिक्सअप करून घेतलं. तर त्याचं स्ट्रेक्चर एकदम छान झालं. जसं आपण पूर्ण फेटाळून घेतल्यानंतर झालं नाही, तर ते मिक्सरमध्ये काढल्यानंतर झालं. त्यानंतर मी कुकरमध्ये ठेवलं. तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता किंवा कढईमध्ये ठेवू शकता किंवा पातेल्यातही ठेवू शकता. आणि कुकरला शिट्टी लावायची नाही आणि कमी गॅसवरती, गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. 20 ते 25 मिनटं आपण बघायचं. 20 ते 25 मिनटानंतर तुम्ही बघू शकता केक किती सुंदर झाला आहे. एकदा त्याला चेक करून घ्यायचं आणि खूप सुंदर केक होतो आणि एवढा छान लागतो की तुम्ही वाटणारच नाही तुम्हाला की हा घरी केलेला केक आहे. असं वाटेल तुम्ही दुकानातून आणलेला केक आहे हा. मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे. मुलं असे बिस्किट खात नाही नाचणीचे, तर तुम्ही हे घरगुती बिस्किटाचा केक खूप सुंदरपणे बनवू शकता. याच्यामध्ये मैदा नसतो, शुगर नसते, तर तुम्ही हा एकदम पौष्टिक केक मुलांसाठी देऊ शकता. खूप सुंदर केक होतो. यावरती तुम्ही डेकोरेट करू शकता. मी सॉसच वापरला, चॉकलेट सॉस. तर तुम्ही याऐवजी दुसरे ड्रायफ्रूट्स किंवा दुसरे चॉकलेट्स वापरू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. थँक्यू.